आपल्या सर्वांच्या आवडत्या या हापूस आंब्याला अल्फॉन्सो या पोर्तुगीज नावाने का ओळखलं जातं सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झालं असं, 15व्या शतकात पोर्तुगीज जगभरातील व्यापारावर नियंत्रण करण्यासाठी निघाले होते आणि याच मोहिमेचा भाग म्हणून आशिया खंडात टोमॅटो, लाल मिरची आणि बटाट्याची शेती मोठ्या प्रमाणात कशी केली जाईल याची देखरेख जनरल अल्फॉन्सो द अल्ब्युकर्की हा पोर्तुगीज अधिकारी बघत होता. त्याच्या याच प्रकल्पाचा भाग म्हणून त्याने भारतीय आंब्यावर ही प्रक्रिया करायला सुरुवात केली. भारतीय आंबे मऊ, रसाळ आणि फक्त चोखून खाता येतो. पण अल्फॉन्सोला एक असा आंबा हवा होता जो घट्ट असेल आणि कापून खाता येईल. मग त्याने भारतीय आंब्यावर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला असा आंबा बनवण्यात यश आलं. आणि अशा प्रकारे भारतीय आंब्यावर प्रयोग करून तो जगभरात पोहोचवण्यासाठी एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने हातभार लावला. अल्फॉन्सो द अल्ब्युकर्कीच्या याच प्रयत्नामुळे भारतीय आंबा हा उर्वरित देशांमध्ये अल्फॉन्सो म्हणून ओळखला जाऊ लागला. तुम्हाला कोणता आंबा सगळ्यात जास्त आवडतो मला कमेंट मध्ये सांगा.